Welcome student. In the last few lecture we have taken determinant topic determinant from chapter determinant and matrices. From chapter determinant and matrices we have completed topic determinant. In determinant we have seen that determinant of order 3, minor and cofactor, notation of determinant, how to evaluate determinant, and application of determinant, that is Cramer's rule. Today we are going to start matrices. आज आपण matrices या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. matrices and determinant. matrices म्हणजेच मॅट्रिक्स. एक असेल तर आपण मॅट्रिक्स म्हणतो, अनेक असेल तर मॅट्रिसेस म्हणतो. मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मध्ये काय फरक आहे हे आपल्याला सुरुवातीला माहित पाहिजे. आपण डिटर्मिनंट घेतलेला आहे, आपल्याला आज मॅट्रिसेस घ्यायचा आहे. डिटर्मिनंटच्या बेसिक डेफिनेशन वरून आपल्याला मॅट्रिक्सची डेफिनेशन द्यायची आहे. व्हॉट इज मॅट्रिक्स. हा चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हा टॉपिक पूर्ण झाल्यानंतर डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स मध्ये काय डिफरन्स आहे हा आपण घेणार आहोत. पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. मॅट्रिक्सच्या डेफिनेशनला जाण्या अगोदर त्यांच्यामध्ये जी कंपॅरेटिव्ह आहे, कंपेअर काय आहे हे ज्या फक्त बेसिक डेफिनेशन वरून कंपॅरिझन देणार आहे. बाकी इतर कंपॅरिझन जी आहे ती दोन्ही टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर आपण देणार आहोत. आज आपल्याला मॅट्रिसेस पाहायचे म्हणजेच मॅट्रिक्स. आपण पाहिलेले आहे, वी हॅव सीन दॅट डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये काय आहे पहा. आपण A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 असे आपण काही इलेमेंटची अरेंजमेंट केली होती. इथे 9 इलेमेंट्स आहेत. हे जे A1, A2 आहेत हे सर्व इलेमेंट्स आहेत. या इलेमेंटची अरेंजमेंट आपण रोज अँड कॉलम नुसार केली होती. जे काही आडव्या लाईन्स आहेत त्याला आपण रोज म्हटलं होतं आणि ज्या उभ्या लाईन्स आहेत त्याला आपण कॉलम्स नोटेशन दिलं होतं. रोज अँड कॉलम्स या पद्धतीने आपण डिटर्मिनंटचे फक्त इलेमेंट घेतले होते आणि हे जर डिटर्मिनंट आपण 2 व्हर्टिकल बार मध्ये रिप्रेझेंट केले. 9 इलेमेंट जर आपण व्हर्टिकल बार्स मध्ये 2 उभ्या रेषांमध्ये जर आपण रिप्रेझेंट केले तर त्याला आपण डिटर्मिनंट म्हणत होतो. त्याला आपण काय म्हणत होतो? डिटर्मिनंट म्हणत होतो. असेच 9 इलेमेंट आपण या बाजूला घेतले. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 and A33. यामध्ये सुद्धा रोज आहेत अँड कॉलम सुद्धा आहेत. आपण याचे काय करणार आहे की हे जे एलिमेंट आहेत हे एकतर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिणार. डिटर्मिनंटचे एलिमेंट लिहिताना आपण 2 व्हर्टिकल बार्स उभ्या 2 लाईन मध्ये लिहितो आणि मॅट्रिक्सचे एलिमेंट जे आहेत ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो. असं जे नोटेशन आहे ते स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे जे एलिमेंट आहेत ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिणार. डिटर्मिनंट मध्ये लिहिताना आता आपण हे एलिमेंट या पद्धतीने लिहिले, पण डिटर्मिनंटच्या खाली कुठेही आपण अशी ऑर्डर लिहिली नाही. 3 rows and 3 columns असं आपण कुठेही लिहित नव्हतो. आता आपण मॅट्रिक्स मध्ये 3 rows and 3 columns या पद्धतीने नोटेशन देणार. पहिलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्सच्या नोटेशन मध्ये फरक लक्षात येत नाही. तर लक्षात ठेवा, डिटर्मिनंट हे 2 उभ्या बार मध्ये लिहायचे आणि मॅट्रिक्स आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट किंवा
राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहायचे. शक्यतो आपण हे नोटेशन कमी वापरतो, हेच नोटेशन जास्त वापरतो. पण हे लक्षात ठेवा की दोन नोटेशन आहेत, की ह्या नोटेशन मध्ये लिहू शकतो किंवा या नोटेशन मध्ये आपल्याला ते लिहिता येईल. डिटर्मिनंट हा आपण इव्हॅल्युएट केलेला आहे, म्हणजे हा जर सोडवला तर काहीतरी तुम्हाला 48 वगैरे अशी व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. डिटर्मिनंट तुम्हाला इव्हॅल्युएट करता येतो. मॅट्रिक्स हा आपण इव्हॅल्युएट करत नाही. मॅट्रिक्स हा आपण इव्हॅल्युएट करत नाही, म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट सारखा मॅट्रिक्स सोडवता येत नाही. ह्या दोन बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत ह्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक, डिटर्मिनंट आपण लिहितो कसा, मॅट्रिक्स लिहितो कसा, आणि दुसरं की डिटर्मिनंटची आपण व्हॅल्यू इव्हॅल्युएट करतो, म्हणजे व्हॅल्यू फाइंड आउट करतो. मॅट्रिक्सची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करत नाही. डिटर्मिनंट सारखा आपण मॅट्रिक्स म्हणजे a11 इंटू काहीतरी आहे अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्स इव्हॅल्युएट करत नाही. आपण मॅट्रिक्स इव्हॅल्युएट करत नाही. हे दोन्ही मध्ये बेसिक डेफिनेशन वरतून घेतलेला फरक आहे. एक आणखी फरक आहे की याला आपण म्हणतानाच असं डेफिनेशन मध्ये म्हटलं होतं डिटर्मिनंटच्या ए स्क्वेअर अरेंजमेंट. ए स्क्वेअर अरेंजमेंट ही जी अरेंजमेंट आहे ही स्क्वेअर अरेंजमेंट आहे. म्हणजे तुम्हाला दिसतंय बा, जर हे दोन लाईन जोडल्या तर एक स्क्वेअर तयार होतो, म्हणून त्याला आपण म्हणायचं की स्क्वेअर अरेंजमेंट. पण मॅट्रिक्स मात्र तसा नाहीये. म्हणजे जर तुम्हाला 3/3 चा घ्यायचा झाला तर असा येईल, आणि जर 2/2 चा डिटर्मिनंट घ्यायचा झाला तर हा डिटर्मिनंट येईल. हा सुद्धा काय स्क्वेअर अरेंजमेंट आहे. पण मॅट्रिक्स मध्ये तसं नाहीये. मॅट्रिक्स मध्ये तुम्ही या पद्धतीने सुद्धा अरेंजमेंट करू शकता. यामध्ये किती आहे, 2 रो आहे आणि 3 कॉलम आहे. म्हणजे याची ऑर्डर किती झाली, 3 रोज अँड 2 कॉलम्स. 2 रोज अँड 3 कॉलम्स ही त्याची अरेंजमेंट झाली. हा तुम्हाला स्क्वेअर दिसतोय का? हे जर आपण असं कनेक्ट केलं, हे जर आपण कनेक्ट केलं तर हे स्क्वेअर दिसतोय का आपल्याला? नाही दिसत. म्हणजे मॅट्रिक्स हा स्क्वेअर अरेंजमेंट असलच असं नाही. डिटर्मिनंट हा स्क्वेअर अरेंजमेंटच असतो. डिटर्मिनंट हा स्क्वेअर अरेंजमेंटच असतो. मॅट्रिक्स हा स्क्वेअर अरेंजमेंट असलच असं नाही. याला आपण शब्द यूज करणार आहे रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर म्हणजेच काय, आयताकृती. एखादा आयत सारखा तुम्हाला मॅट्रिक्स दिसेल, पण डिटर्मिनंट हा तुम्हाला एक चौकोनच दिसणार आहे, स्क्वेअर दिसणार आहे. हा दोन्ही मध्ये फरक आहे. म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट मध्ये जेवढे रोज आहेत तेवढेच कॉलम पाहिजेत. मॅट्रिक्स मध्ये तसं नाहीये. मॅट्रिक्स मध्ये रोज अँड कॉलमची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते. रोज अँड कॉलमची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते, सारखी असू शकते. म्हणजे ही अरेंजमेंट रेक्टँग्युलर पण असू शकते किंवा स्क्वेअर पण असू शकते. मॅट्रिक्स मध्ये दोन्ही पॉसिबिलिटी आहे. हा जर आयत आपण कमी साईजचा केला तर हा स्क्वेअर होतो. म्हणजे आयत हा आपण स्क्वेअर मध्ये घेऊ शकतो, पण स्क्वेअर हा आपण आयत मध्ये कन्वर्ट करणं अवघड आहे. म्हणून आपण काय करणार, इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट अँड इट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट. हा बेसिक डिफरन्स हा त्यांच्या डेफिनेशन नुसार आहे. आणखी बराच डिफरन्स आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कसं आहे, नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलमची व्हॅल्यू कशी आहे, इव्हॅल्युएट करतो, अशा बऱ्याच डेफिनेशन आपण त्याच्यामध्ये फरक हा दोन्ही टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर पाहणार आहोत. आता या बेसिक डेफिनेशन वरतून काय करणार आहोत, जे काही डिटर्मिनंटचे आहे त्यालाच आपण मॅट्रिक्सच्या डेफिनेशनला काय घेणार आहोत, पॅरलल डेफिनेशन घेणार आहोत. आता आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन घेऊ. पहिला पॉइंट आहे डेफिनेशन. ए रेक्टँग्युलर arrangement
a rectangular arrangement of mn numbers in m rows and n columns. M rows and n columns enclose between two vertical enclose between ह्या नोटेशन मध्ये आपण लिहिणार और राउंड ब्रॅकेट enclose between square bracket or round bracket is called determinant of order m by n. म्हणजे m रोज आहेत आणि m कॉलम्स आहेत. 3 रोज असतील आणि 3 कॉलम्स असतील तर त्यांच्यामध्ये टोटल एलिमेंट किती येतात? 3 into 3 9 elements. That is mn elements in m rows and n columns. Enclose कशामध्ये? Enclose कशामध्ये हे? Square bracket or round bracket is called determinant of order m by n. मॅट्रिक्स डिनोट करतो आपण. मॅट्रिक्स is denoted by capital letters A, B, C and etc. and element of matrix denoted by small letters. Elements of matrix denoted by small letters AI, BI, CI, etc. आता हे जे आहे AI, BI, CI हे लेटर्स आहेत आणि ते एलिमेंट्स आहे. म्हणजे आपण काय करणार? वेर AIJ, BIJ and CIJ, where AIJ element of ith row, पहिला जो आहे तो ith row and jth column. Element of ith row and jth column. Element of ith row and jth column. आता हा मॅट्रिक्स आपण लिहिणार कसा? That is A equal to, त्याला स्मॉल नोटेशन सुद्धा आपण घेतो AIJ ऑफ ऑर्डर 3/3. आपण सुरुवातीला फक्त 3/3 मध्ये घेऊया, नंतर जनरल मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करूया. AIJ किती एलिमेंट असणार आहे? 3 into 3 9 एलिमेंट्स. याचा अर्थ काय की पहिला रोची 1 व्हॅल्यू पुट करायची, नंतर 1 1 A11 A12 A13 असे 3 रो असणार आहे, 3 कॉलम असणार आहे. A21 A22 A23 A31 A32 A33 each of order 3/3. अशा पद्धतीने आपण काय करतो? मॅट्रिक्स लिहितो. A1 जे आहे हे AIJ जे आहेत ते एलिमेंट्स आहेत.
AI जे हे एलिमेंट्स आहेत आणि त्याला जर आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिले तर तो झाला मॅट्रिक्स. आणि किती एलिमेंट्स आहेत हे दाखवण्यासाठी इथे ऑर्डर दिलेली असते. इथे ऑर्डर दिलेली असते. आता यावरून आपण काय करूया, इन जनरल मॅट्रिक्स लिहूया. इन जनरल मॅट्रिक्स काय आहे? इन जनरल मॅट्रिक्स A equal to Aij of order m by n. आता किती एलिमेंट्स घेतलेले आपण? 3 into 3 9 एलिमेंट्स. आता m n एलिमेंट्स घेतलेले आहेत. याचा अर्थ हा मॅट्रिक्स आपल्याला जनरल मॅट्रिक्स मध्ये लिहायचा आहे. हा जो मॅट्रिक्स आहे, हा जो बेसिक डेफिनेशन तुम्ही पाहणार आहात, यापुढे कुठल्याही तुम्ही हायर लेवलच्या एज्युकेशन मध्ये मॅथमॅटिक्स पाहिलं तर तुम्हाला ही डेफिनेशन आहेच. बेसिक डेफिनेशन आता बदलणार नाही. आपण सुरुवातीचा एलिमेंट काय घेणार? पहिला रो, पहिला रो, पहिला कॉलम, पहिला रो, दुसरा कॉलम. असं आपण काय करणार? एक एक कॉलम चेंज करणार. आणि कॉलम साठी आपण इथे काय घेतलंय? जे. म्हणजे इथे एक पहिला रो आणि जे कॉलम असणार आहे. पहिला रो, पहिला कॉलम, पहिला रो, दुसरा कॉलम. असा आपल्याला एक मध्यभागी कुठला तरी एक जेथ कॉलम असणार आहे, पहिला रो आणि जेथ कॉलम. आणि शेवटी काय असणार आहे आपल्याला? एक पहिला रो आणि nth कॉलम. अशा पद्धतीने आपण एक पहिला रो डिफाइन केला. दुसरा रो काय डिफाइन करणार? 821, 822. असा आपल्याला सेकंड रो आणि कुठला तरी एक जेथ कॉलम असणार आहे. आणि शेवटी काय असणार आहे? सेकंड रो nth कॉलम. हेच आपण असं कुठपर्यंत जाणार आहोत? असं आपण एक मध्यभागी ith रो आहे. ith रो म्हणजे किती? ith रो फर्स्ट कॉलम, ith रो सेकंड कॉलम, ith रो जेथ कॉलम. आणि असं आपल्याला ith रो nth कॉलम. आणि हे आपण कंटिन्यू केलं तर आपल्याला शेवटचा रो काय भेटणार आहे? शेवटचा रो असणार आहे m रो फर्स्ट कॉलम. कॉलम तर चेंज होणार नाही, कॉलम तोच राहणार. हा असणार आहे m रो सेकंड कॉलम. हा मध्यभागी तुम्हाला भेटणार आहे m रो जेथ कॉलम. आणि शेवटी काय एलिमेंट असणार आहे? m रो nth कॉलम, दॅट इज m by n. असे तुम्हाला टोटल किती एलिमेंट्स भेटणार आहे? m by n एलिमेंट्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. टोटल m by n एलिमेंट्स. अशा पद्धतीने आपण एक जनरल मॅट्रिक्स तयार करणार Aij. हे अतिशय महत्त्वाचे आहे की A इक्वल टू आपण Aij. Aij हे एलिमेंट्स आहे आणि ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहे. हे किती एलिमेंट्स आहेत ही ऑर्डर मधून आपण सांगतो. याला आपण m by n अशी ऑर्डर म्हणतोय. त्याला काय म्हणणार आहे? m by n ऑर्डर. द मॅट्रिक्स A equal to Aij of order m by n having किती रोज असणार आहे यामध्ये? having m rows and n columns. m rows and n columns. या जो मॅट्रिक्स A आहे त्यामध्ये m rows and n columns असणार आहे. याला आपण म्हणणार A is a matrix of order m by n. Order of matrix denoted by, जी मॅट्रिक्स ची ऑर्डर आहे ती आपण डिनोट करताना m by n हे नोटेशन यूज करणार. m by n. रीड ॲज, आपण त्याला रीड कसं करणार? रीड ॲज m
रोज किंवा मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m बाय n. आपण याला म्हणणार आहे मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m बाय n. आता ह्या मॅट्रिक्स मध्ये आणखीन एक महत्त्वाची प्रॉपर्टी की ह्या डिटर्मिनंटचे मॅट्रिक्सचे आपण व्हॅल्यू इव्हॅल्युएट करत नाही. The matrix itself does not give the value. तो मॅट्रिक्स स्वतःची व्हॅल्यू देत नाही. ही पुढची एक आपण प्रॉपर्टी लिहून घेणार आहोत किंवा नोट मध्ये लिहून घेणार आहोत. The matrix itself does not gives value. तो व्हॅल्यू देत नाही याचा अर्थ काय आहे की we does not evaluate it. That is we does not evaluate it. त्याला आपण इव्हॅल्युएट करत नाही. लाईक डिटर्मिनंट सारखी आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करत नाही. अशा पद्धतीने जी मॅट्रिक्सचा बेसिक पार्ट आहे डेफिनेशनचा हा आपण घेतलेला आहे. डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, नोटेशन ऑफ मॅट्रिक्स, जनरल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स, इव्हॅल्युएशन ऑफ मॅट्रिक्स अँड ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ह्या ज्या मॅट्रिक्सच्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या आपण घेतलेल्या आहेत. राईट डाऊन इन युअर नोटबुक. After 5 we take 6. Example. Example of matrix. A equal to Aij equal to of order 3 by 3. किती एलिमेंट्स येणार आहे यामध्ये? 9 एलिमेंट्स. That is 3, 2, -1, 0, 4, -5, 2, -1, 3, 9, 8, 7 of order 3 by 3. याला आपण कंपेअर करणार आहे. We have to compare this with A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 and A33. आणि या ठिकाणी हे सांगणार आपण हियर A11 इक्वल टू आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल करणार. A11 इक्वल टू 3, A12 इक्वल टू 2, A13 इक्वल टू -1, A21 equal to 0, A22 equal to 4, A23 equal to -5, A31 equal to 9, A32 equal to 8 and A33 equal to 7. अशा पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट सांगणार आहोत. हा मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 by 3. I ची व्हॅल्यू कुठपासून घेणार आहे? I इक्वल टू 1 घेणार, 2 घेणार, 3 घेणार. 3 पर्यंत जाणार. J ची व्हॅल्यू 1 घेणार, 2 घेणार, 3 घेणार. इथे जर 2 by 2 असतं तर I ची व्हॅल्यू 1 घेणार म्हणजे पहिला रो दुसरा रो. J ची व्हॅल्यू पहिला रो दुसरा कॉलम. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत? जनरल मॅट्रिक्सचं एक्झाम्पल घेणार आहोत. Hey, we take the second example. B equal to 1, 2, 3, 0, -1, 1. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? यामध्ये 2 रो आहे, 2 rows and columns 1, 2, 3.
बी इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 by 3. याला जर आपल्याला लिहायचं झालं असतं आपण कसं लिहिलं असतं? Aij इक्वल टू ऑफ ऑर्डर 2 by 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण एक जनरल मॅट्रिक्स हा लिहिणार आहोत. यानंतर जो पुढचा पार्ट आहे दॅट इज टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. हे सर्व या टाइप्स बेसिक डेफिनेशन वरती मॅट्रिक्सचे टाइप्स आहेत. वी टेक इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.